हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू? कसे आहात सगळे? आज आपण बोलणार आहोत 7, 38 आणि 55 रूलबद्दल, म्हणजेच की 7, 38 आणि 55 रूलबद्दल. तर हे काय आहे 7, 38 आणि 55? तर एक सायकॉलॉजीचे प्रोफेसर होते अल्बर्ट आइन्स्टाईन, आणि 1939 त्यांनी त्या त्या ड्युरेशनमध्ये त्यांनी हा रूल शोधून काढला. ते कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर होते. तर याचा अर्थ काय आहे की जेव्हा तुम्ही कम्युनिकेट करता, तुम्ही कोणाशी बोलता, तर तुमचे शब्द फक्त 60% त्याचं वेटेज आहे, शब्दांचं वेटेज किंवा त्याचं महत्त्व आहे. 38% 38% तुमच्या टोनवरती, व्हॉईस टोन जो असतो आपला, म्हणजे जसं आपण म्हणतो ना, हळू आहे, जोरात आहे, किंवा रागवलेला टोन आहे, किंवा सॉफ्ट आहे, तर टोनवरती वेटेज असतं. आणि 55% त्यांनी बॉडी लँग्वेजला इम्पॉर्टन्स दिला आहे. तर याचा काय अर्थ आहे? आता आपण एक उदाहरण घेऊया. आता समजा एखादं लहान बाळ आहे किंवा छोटा मुलगा आहे, समजा 5-6 वर्षाचा, 4-5 वर्षाचा, आणि त्यांनी एखादा ग्लास तोडला, आणि समजा तुम्ही त्याला म्हणालात रागाच्या टोनमध्ये, म्हणजे जसं आपण रागवतो, काय रे, तू ग्लास तोडलास, जाऊ दे, काही हरकत नाही, आपण नवीन ग्लास आणू, कितीतरी ग्लास आहेत आपल्याकडे. त्यांनी काय झालं, तुटला. पण पुन्हा अशी कधी चूक झाली तरी काही हरकत नाही, आणि काही घाबरायची गरज नाही, समजलं? आता या कॉन्व्हर्सेशनमध्ये किंवा या बोलण्यामध्ये तुम्ही त्याला कुठेही रागवले नाही आहे, उलट तुम्ही चांगलं बोललात. पण तो लागलीच रडायला लागेल. का? कारण की तुमची जी बॉडी लँग्वेज होती ती आहे रागवलेली, म्हणजे की तुम्ही रागात आहे असं दिसताय, तुमचे डोळे मोठे झाले आहे, तुम्ही रागाने बोलताय, चेहरा फुगलेला आहे, आणि शिवाय तुमचा टोन पण असा रागवलेला टोन आहे की काय रे, काय झालं, तुटलं तर, असं. आणि शब्द तुम्ही काय बोलता आहे ते शेवटी येतं. हेच आता जर तुम्ही त्या मुलाला, आधीच तो घाबरलेला आहे कारण की ग्लास तुटला आहे त्याच्या हाताने, तो किंवा ती जी कोणी, म्हणजे लहान मूल, आणि तुम्ही आता जर असं त्याला म्हणाला, अरे बाळा, काही हरकत नाही, ग्लास तुटला का, चल मी आता तुला मार देते, हां, आता तुला मी कोंडून ठेवू का बाथरूममध्ये, काय करायचं आपण, आणि तू पुन्हा पुन्हा अशी चूक करतो, पण आज तर तुला मला मारावंच लागेल, 2-4 झापडा तरी मारावेच लागतील, हो ना, ये इकडे. आता या बोलण्यामध्ये तुमची बॉडी लँग्वेज सॉफ्ट झाली आहे, मृदू झाली आहे, आवाज एकदम सॉफ्ट झाला आहे, आणि बॉडी लँग्वेज अशी प्रेमळ आणि सहज आहे. तर त्याला वाटेल की अच्छा, ठीक आहे. म्हणजे असं नाही की त्यांना शब्द कळत नाही, पण जनरली या रूलचा अर्थ असा असतो की जेव्हा आपण कोणाशी कम्युनिकेट करतो, जेव्हा आपण कोणाशी बोलतो, तर प्रथम आपल्याला त्याची बॉडी लँग्वेज कॅप्चर होते. सगळ्यात पहिले आपण त्याची बॉडी लँग्वेज कॅप्चर करतो, मग आपण त्याच्या टोनवर जातो, आणि नंतर शब्दांचा विचार आपल्या डोक्यात येतो. तर ह्या सगळ्या रूलचा तो अर्थ आहे. याचा अर्थ असा नाही होत की त्या मुलाला शब्द कळत नाही किंवा त्याला समजणार नाही, पण इन जनरल हे असं आपल्यासोबत पण होतं की एखाद्याला आपण जर खूप, म्हणजे समजा दुरून बघितलं आहे आणि तो जर खूप असे हातवारे करून मोठमोठ्याने बोलतो आहे, तर आपल्याला जनरली हेच आपल्या लक्षात येतं की अरे बापरे, हा खूप रागवलेला आहे किंवा ह्याला कसला तरी त्रास होता. तर तो ॲक्च्युली तिथे काय बोलतो आहे लोकांची हे आपल्याला माहीत नाही. समजा तुम्हाला ऐकू येत नाही आहे, तर तुम्हाला बॉडी लँग्वेजवर तुम्ही जाल, आणि जर टोन तुम्ही ऐकला, एखाद्याची भाषा तुम्हाला कळत नसेल, तर टोनवरून नक्कीच तुम्हाला वाटेल की तो व्यक्ती रागवलेला आहे किंवा काहीतरी मोटिवेशनल सांगतो आहे, किंवा
काहीतरी छान बोलतो आहे किंवा त्याला कुठली गोष्ट आवडली नाही आहे आणि मग शेवटी येतात शब्द. तरी हा अर्थ आहे तुमच्या 7:38:55 रूलचा. ओके, आय होप तुम्हाला हे आवडलं असेल आणि समजलं पण असेल. काही डाऊट असेल तर जरूर विचारा. अँड डू सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.